नमस्कार. मीट द नी एक्सपर्टच्या या नवीन एपिसोडमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आम्ही नेहमीच आमच्या प्रेक्षकांकडनं आणि पेशंट्सकडनं हे रिक्वेस्ट घेत असतो, की तुम्हाला कशाबद्दल पराग सरांना बोलताना ऐकावं लागेल. आणि वन ऑफ द मोस्ट कॉमन टॉपिक्स ज्याच्यासाठी आमच्याकडे खूप रिक्वेस्ट आल्यात बस, की जर का मला नी सर्जरी सजेस्ट केली आहे, तर मला कुठल्या-कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, कुठल्या गोष्टींची माहिती पाहिजे. आणि ह्याच विषयावर आज आपण पराग सरांना तुमच्याकडनं आलेले काही प्रश्न विचारणार आहोत, की जर का तुम्हाला गुडघ्याची सर्जरी, टोटल नी रिप्लेसमेंट सजेस्ट केली असेल, तर काय माहिती तुम्ही आधी घेतली पाहिजे बिफोर टेकिंग द डिसिजन दॅट यू वॉन्ट टू गेट द सर्जरी डन. सो या टॉपिकवर आज आपल्याशी बोलण्यासाठी आय वुड लाईक टू वेलकम डॉक्टर पराग संचेती. थँक्यू. धन्यवाद सौरभ. परत एकदा सगळे श्रोत्यांचं मीट द नी एक्सपर्ट या कार्यक्रमामध्ये स्वागत. आपण नेहमीच महिन्याच्या शेवटच्या रविवारी भेटतो, तसा आजचा हा कार्यक्रम घेणार आहोत. जसं सौरभनी सांगितलं की बरेच काही रुग्ण आहेत माझे, बरेच काही श्रोते आहेत, बरेच लोक जे हा युट्यूब चॅनल किंवा हा प्रोग्राम बघतात, त्यांचे काही प्रश्न होते. तर सर्वसाधारण नी रिप्लेसमेंट ही शस्त्रक्रिया जेव्हा आम्ही सुचवल्यावर बरेच काही डाऊट्स असतात रुग्णांच्या मनात, की हे करता येईल का, तसं करता येईल का, ऑपरेशनचे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, काय होऊ शकतं, काय नाही होऊ शकत. म्हणून हा आज कार्यक्रम आपण घेत आहोत. सौरभ, धन्यवाद अँड आय लुक फॉरवर्ड टू द प्रोग्राम. थँक्यू सो मच सर. सगळ्यात कॉमन आणि सगळ्यात महत्वाचा विचारणारा प्रश्न जो नेहमी आणि तुम्हालाही खूप रुग्ण हा प्रश्न विचारत असतील, की मला खरंच टोटल नी रिप्लेसमेंटची गरज आहे का? सो हे कसं रुग्ण ओळखू शकतो, की त्यांना आता खरंच टोटल नी रिप्लेसमेंटची गरज आहे? तर ह्याच्यात दोन भाग असतात डॉक्टर सौरभ. एक म्हणजे त्यांचा जेव्हा आम्ही एक्सरे घेतो, एक्सरे मध्ये किती डॅमेज आहे, कार्टिलेज जे गुडघ्याचं असतं ते किती खराब झालंय आणि ते किती एकमेकांच्या वर गुडघ्याच्या जी हाडं असतात, मांडीच्या हाडाचा खालचा भाग, नडगीच्या हाडाचा वरचा भाग, ज्याला आपण गुडघा म्हणजे नी जॉईंट म्हणतो, तो किती घासतोय. तर ते एक्सरे मध्ये आम्हाला कळतं. त्याच्यात 4 स्टेजेस असतात, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. जर एक्सरे मध्ये ते दिसलं आम्हाला की शेवटच्या स्टेजमध्ये आर्थरायटिस आहे, तर मग नक्कीच त्या रुग्णाला गुडघ्याच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. नंबर 1. नंबर 2 म्हणजे त्याचे काय कंप्लेंट्स आहेत, त्याचे काय काय त्यांना त्रास होतोय, की गुडघा सतत दुखतोय, चालायला त्रास होतोय, बाहेर जाता येत नाही, दैनंदिन जीवनाचे कार्यक्रम जे दैनंदिन जीवनाचे काही ऍक्टिव्हिटीज आहेत ते तो रुग्ण करू शकत नाही. म्हणजे थोडं बाहेर चालणं, अर्धा किलोमीटर पेक्षाही कमी चालणं, दुखापत खूप असणं, गोळ्या औषधं व्यायाम करूनही गुडघ्याची दुखापत कमी होत नाहीये, असं जर असेल तर मग नी रिप्लेसमेंट ही शस्त्रक्रिया करणं जरुरी आहे, असं हे मी म्हणेन. म्हणजे एक्सरेवर आणि क्लिनिकल पिक्चर, म्हणजे त्यांना किती त्रास होतोय, या 2 गोष्टींवर ठरतं की गुडघ्याच्या रिप्लेसमेंटची गरज आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की एक्सरे नॉर्मल असतो, पण गुडघा खूप दुखतोय, पण मग नी रिप्लेसमेंट नाही करायला पाहिजे. किंवा उलटही होतं की डॅमेज खूप आहे गुडघ्यात, पण दुखतच नाहीये, अशा वेळेस पण नाही करायला पाहिजे. सो इट शुड बी अ कॉम्बिनेशन ऑफ द क्लिनिकल पिक्चर, म्हणजे आम्ही तपासून एक्सरे बघून आणि पेशंटचे काय कंप्लेंट्स आहेत, हे दोन्हीची जर संगत असेल, देन ओनली वी शुड गो अहेड आणि डू अ नी रिप्लेसमेंट. आता बऱ्याचशा कारणांमुळे नी रिप्लेसमेंट सांगितल्यानंतर त्याची गरज असतानाही ती डिले केली जाते. जसे मागच्या 1-2 वर्षात, 3 वर्षात आपण बघितलं, की लॉकडाऊनमुळे बऱ्याचदा सर्जरीज डिले झाल्या. काही लोकांचे किड्स आर गोइंग टू ट्रॅव्हल फ्रॉम समवेअर एल्स, इथे आता ते एकटे असतात. या वेगवेगळ्या कारणांमुळे सर्जरीज डिले केल्या जातात. सो ह्या सर्जरी डिले करण्यामध्ये काय रिस्क्स इन्व्हॉल्व्ड आहेत? आणि किंवा ही सर्जरी सांगितली असूनही नाही केली गेली, तर काय त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतात? फारच चांगला प्रश्न आहे आणि बरेच रुग्ण मला हा प्रश्न विचारतात. तर सर्जरी, शस्त्रक्रिया आपण डिले करू शकतो, ती पण काही लिमिट पर्यंत. म्हणजे समजा ऑपरेशनची आता गरज आहे, जेव्हा मी रुग्णांना ओपीडीत बघतो तेव्हा सांगतो, तर तेव्हापासून एक 4-6 महिन्यात ते करायला पाहिजे. नाहीतर काय होणार की गुडघ्याची झीज अजून वाढत जाणार. झीज अजून वाढली तर त्रास वाढणार, म्हणजे पेन किलर गोळ्या जास्त तुम्हाला घ्यायला लागणार. आणि त्याबरोबरच गुडघ्याचं व्यंग्यत्व, म्हणजे जे डिफॉर्मिटी असते, पायाला असा बाक असतो, तो वाढत जातो आणि त्याच्यानंतर मग हे ऑपरेशन अवघड होतं.
त्यामुळे थांबायचं तर थांबू शकतो. इट इज नॉट लाईक हार्ट कंडिशन जिथं कुठं काही ब्लॉक असतो, तुम्ही अँजिओग्राफी करता आणि तिथं ब्लॉक आहे, तर तिथं टाइम इज इम्पॉर्टंट, क्रिटिकल आहे की लगेचच तर अँजिओप्लास्टी किंवा जे काय ऑपरेशन करणं गरजेचं आहे, जे काय कार्डिओलॉजिस्ट सांगतील ते करायला लगेचच पाहिजे. पण तसं गुडघ्याचं नाहीये. गुडघ्याच्या आर्थरायटिस जेव्हा होतो जास्त प्रमाणात, जेव्हा आम्ही शस्त्रक्रिया सांगतो, तर तो रुग्ण थांबू शकतो. पण अगेन द रिस्क इज टू कंटिन्यू द पेन. त्यांना पेन किलर घ्यायला लागतील, डॅमेज जास्त होईल आणि ऑपरेशन ते अवघड होईल. त्यामुळे सर्वसाधारणपणे 4 ते 6 महिन्यात डॉक्टरांनी सांगितल्यापासून गुडघे बदलायची शस्त्रक्रिया करून घेतली पाहिजे. आणि बऱ्याचदा रुग्णांच्या मनात ही भीती असते की माझं वजन जास्त आहे किंवा मला डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, मग मी शस्त्रक्रिया करू की नको करू. सो ह्याच्या बाबतीत तुम्ही त्या प्रेक्षकांना काय सांगाल? आर दीज द रिस्क फॅक्टर्स? परत खूपच चांगला प्रश्न आहे. आणि सर्वसाधारणपणे तुम्ही पाहिलं तर डॉक्टर सौरभ, जो एक वयोगट असतो गुडघा बदलायच्या शस्त्रक्रियेचा, तो साधारण 60-65 या वयाच्या पुढेच असतो. त्यामुळे या रुग्णांना डायबिटीज म्हणा, ब्लड प्रेशर म्हणा, हृदयाचा काही त्रास म्हणा, कोलेस्ट्रॉल हाय असतं किंवा अजूनही काही ॲलर्जीज असतात, दम्याचा त्रास असतो, तर काही ना काही कोमॉर्बिडिटी ज्याला म्हणतो, मेडिकल कंडिशन हे नक्कीच त्या रुग्णाला असतं. त्याचा अर्थ असं नाही की ऑपरेशन करता येत नाही. पण जी काही कंडिशन असेल, समजा डायबिटीज असेल, तर मग डायबिटीज जेवढं कंट्रोलमध्ये घेता येईल तेवढं कंट्रोल करायचं. इन्शुलिन घेत असेल तर ते कंटिन्यू करायचं. पण सर्वसाधारणपणे शुगर ही 150च्या आसपास आली पाहिजे, ब्लड शुगर लेवल. नंतर समजा ब्लड प्रेशर असेल, हायपरटेन्शन असेल, तर मग ज्या गोळ्या आहेत त्या कंटिन्यू करायला पाहिजे. कधी कधी त्या डोस आम्ही थोडा वाढवतो आणि ऑपरेशनच्या दिवशी बीपी बऱ्यापैकी नॉर्मल पाहिजे. समजा काही कार्डियक कंडिशन असेल, कुणाला काही हार्ट अटॅक येऊन गेला असेल, अँजिओप्लास्टी झाली असेल, तर मग कार्डिओलॉजिस्ट कडनं आम्ही एक 2D एको करून घेतो. त्या कार्डिओलॉजिस्ट कडनं एक क्लिअरन्स घेतो आणि मग तोही रुग्ण ती शस्त्रक्रिया करू शकतो. ते असं नाही की मला अँजिओप्लास्टी झाली आहे, माझं बीपी खूप हाय आहे, असं काही असेल तर ऑपरेशन करता येत नाही असं अजिबात नाही. पण ऑपरेशन करायच्या आधी एवढं आपल्याला नक्कीच बघायला पाहिजे की जी काही कंडिशन आहे ती ऑप्टिमाइज झाली पाहिजे. तर ती ऑप्टिमाइज करायला आमचे फिजिशियन्स आहेत, अनेस्थेटिस्ट जे भूल रोग तज्ञ आहेत ते पण आहेत. स्पेसिफिक काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही सांगतो तुम्ही तुमच्या डॉक्टरांना, कार्डिओलॉजिस्टना दाखवून या किंवा संचिती हॉस्पिटलमध्येही कार्डिओलॉजिस्टची टीम आहे. तर त्यांच्या सगळ्यांकडनं एनओसी म्हणजे नो ऑब्जेक्शन त्यांच्याकडनं घ्यायचं आणि मग ही शस्त्रक्रिया नक्कीच होऊ शकते. त्यामुळे रुग्णांनी घाबरू नये की माझं डायबिटीज एवढं आहे, बीपी आहे, माझं अँजिओप्लास्टी झाली आहे किंवा वेगळं काही दम्याचा त्रास आहे, मला एवढ्या गोळ्या चालू आहेत, मी हे ऑपरेशन कसं करू? अजिबात भीती ही बाळगू नका. इट इज इम्पॉर्टंट टू ऑप्टिमाइज. म्हणजे जे फिजिशियन आमचे आहेत, डॉक्टर, त्यांच्याकडनं दाखवून, भूलरोग तज्ञांना दाखवून आम्ही ती कंडिशन ऑप्टिमाइज करतो आणि नक्कीच मग शस्त्रक्रिया केल्यावर रुग्णाला काही त्रास होत नाही आणि ती नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया अगदी यशस्वी होते, जरी काही मेडिकल इश्यूज असतील तरी. तर ज्या वेळेला एका गुडघ्याला त्रास चालू होतो, बरेच वर्ष त्या त्रास तसाच काढला जातो, त्याचा इम्पॅक्ट दुसऱ्या गुडघ्यावर होतो आणि बाय द टाइम द पेशंट सर्जनकडे येऊन इन्व्हेस्टिगेट करून क्लिनिकली असेस करतात, तोपर्यंत दोन्ही गुडघ्यांमध्ये बऱ्यापैकी झीज झालेली असते. सो त्यावेळेला सांगितलं होतं की दोन्ही गुडघ्यांची रिप्लेसमेंट करणं गरजेचं आहे. सो ह्याच्यामध्ये कुठले डिसिजन मेकिंग पॉइंट आहेत की कधी दोन्ही गुडघ्यांची एकत्र शस्त्रक्रिया केली जाऊ शकते आणि कुठल्या केसमध्ये गॅप जर का मध्ये द्यायचा असेल तर तो किती द्यायला पाहिजे? खूपच चांगलं. बऱ्याच वेळा आपण बघतो की गुडघ्याचा संधिवात म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस हा बायलॅटरल असतो, म्हणजे दोन्ही गुडघ्याला अफेक्शन असतं. आणि बऱ्याच वेळा असं होतं की दोन्ही गुडघ्याला ऑपरेशन करायची गरज असते आणि आम्ही तसं रुग्णांना सांगतो. आता त्याचे काही क्रायटेरिया आहेत. दोन्ही ऑपरेशन करणं आम्हाला काही अवघड नाहीये. म्हणजे अर्धा तास एका ऑपरेशनला लागतो, तो दोन्ही ऑपरेशनला मिळून. तर त्याच्यात प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम काय आहे की त्याला काही क्रायटेरिया आहेत. म्हणजे आम्ही एक एज ठेवलेलं आहे, एज लिमिट. सर्वसाधारण 70-71 वयाच्या वर असेल, तर आम्ही शक्यतो एकच ऑपरेशन करतो. आणि जसं वय वाढतं तशी शरीराची एक प्रतिकार क्रियाशक्ती कमी होते आणि त्यामुळे ते ऑपरेशन त्याला टॉलरेट होणं वयाच्या 70-71 या वयानंतर ते अवघड होतं. म्हणून एक ऑपरेशन आम्ही सांगतो आणि 4 ते 6 आठवड्यांनी दुसरं ऑपरेशन. त्याच्या व्यतिरिक्त समजा 70 वयाच्या पेक्षा कमी असेल, 71 वयापेक्षा कमी असेल वय, तर आम्ही दोन्ही गुडघे बदलू शकतो. पण त्यालाही काही क्रायटेरिया आहेत की समजा
जसं तुम्ही आत्ताच विचारलं की बीपीचा त्रास आहे, ब्लड प्रेशर आहे, तर 2 पेक्षा जास्त कोमॉर्बिडिटीज असतील म्हणजे बीपी हाय आणि डायबिटीज पण असेल, तर मग शक्यतो आम्ही सांगतो की एका वेळेस एक ऑपरेशन करा. फक्त एक कोमॉर्बिडिटी असेल आणि वेल कंट्रोल्ड डायबिटीज, ब्लड शुगर असेल, अँजिओप्लास्टी झाली असेल, तर काही प्रॉब्लेम नाही. मग आम्ही दोन्ही करू शकतो. पण परत एकदा अनेस्थेटिस्टनी त्याला क्लिअरन्स द्यायला पाहिजे. कारण ती बॉडी जी आहे, शरीर जे आहे, त्याला ते दोन्ही ऑपरेशन सहन झाले पाहिजेत. कारण नाही म्हणलं तरी एक शरीरावर तो एक लोड असतो, स्ट्रेस असतो की आणि द बॉडी हॅज टू अकॉमोडेट दॅट सर्जिकल स्ट्रेस आणि त्यासाठी बॉडी हॅज टू बी इन अ गुड कंडिशन. त्यामुळे बीपी फक्त असेल, डायबिटीज फक्त असेल आणि वय 70 पेक्षा कमी असेल तर नक्कीच दोन्ही गुडघे एकत्र करू शकतो. पण जर काही कार्डियाक इश्यूज असतील, समजा आम्ही 2D एको सांगतो आणि त्याच्यात एक इजेक्शन सिस्टॉलिक फॅक्टर म्हणून असतो. तो इजेक्शन सिस्टॉलिक फॅक्टर जर साधारण 45-40 पेक्षा कमी असेल, तर मग एकच ऑपरेशन केलेलं बरं. किंवा बऱ्याच वेळा काही कार्डियाक इश्यूजमुळे असं दम लागतो रुग्णांना, काही त्रास होतो, तर मग त्याला एक डोब्युटामिन स्ट्रेस एको जे DSE त्याला म्हणतो, डोब्युटामिन स्ट्रेस एको ते कार्डिओलॉजिस्ट करतात आणि ती एक प्रकारची स्ट्रेस टेस्ट असते. तर ती नॉर्मल आली तर मग काही प्रॉब्लेम नाही. मग दोन्ही गुडघे आपण बदलू शकतो. पण त्याच्यात जर काही आढळलं तर मग एका वेळेस एक गुडघा बदललेला बरा. तर टू समराइज मी असं म्हणेन की 70-71 या वयापुढे या वयाच्या पुढे एकच गुडघा बदलावा. 70 पेक्षा कमी असेल तर दोन्ही बदलू शकतो. पण वी हॅव टू ऑप्टिमाइज द मेडिकल कंडिशन आणि 2 पेक्षा जास्त कोमॉर्बिडिटीज असतील तर मग एका वेळेस एकच गुडघा बदललेला बरा आणि कमीत कमी 3 आठवड्यांचा आम्ही गॅप ठेवतो आणि 3 आठवड्यांनी मग दुसरा गुडघा करू शकतो. 3 आठवड्यापेक्षा जास्तही जर लागले, 6 आठवडे, 8 आठवडे तरी हरकत नाही. आणि मग पहिला गुडघा रिकव्हर झाला, की मग आम्ही दुसरा करतो. आणि बऱ्याच वेळा रुग्णच आमच्याकडे पहिला झाल्यावर म्हणतात, "नाही डॉक्टर, तर खूप छान वाटतंय, लवकर दुसरा करा." त्यामुळे दीज आर द व्हेरियस क्रायटेरिया टू डिसाइड की दोन्ही गुडघे एकदम बदलायचे का एक. थँक्यू सर. सो आतापर्यंत आपण मी श्रोतांना सांगू इच्छितो की इंडिकेशन फॉर टोटल नी रिप्लेसमेंट याच्याबद्दल आपण बऱ्याच सरांना प्रश्न विचारले. आता आपण पुढच्या भागाकडे जर काही एकदा सर्जरीचा डिसिजन घेतला गेला, तर त्याच्यानंतर काय केलं पाहिजे याच्याबद्दल मला सरांना काही विचारायचं आहे. जसं प्रिहॅबिलिटेशन ही जी कन्सेप्ट आहे, ही आपल्याकडे खूप कॉमनली रुजू नाही झालेली. तर जर का सर्जरीचा डिसिजन घेतला असेल आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात, की कधी-कधी तो डिले होतो डिसिजन मेकिंगमध्ये आणि 1-2 महिन्याचा कालावधी डिसिजन घेतल्यापासून ॲक्चुअल सर्जरी होण्यासाठी लागू शकतो. तर ह्या काळात पेशंट्सनी काय केलं पाहिजे जेणेकरून त्यांची रिकव्हरी अजून बेटर होईल? खूपच चांगला हा प्रश्न आहे. जेव्हा आम्ही रुग्णाला सांगतो, की नाही आता शस्त्रक्रियेची जरूर आहे. त्यानंतर बऱ्याच काही गोष्टी मग करायला लागतात आणि त्यात एक म्हणजे प्रिहॅब म्हणजे प्रिहॅबिलिटेशन. त्याच्यात काही गुडघ्याचे व्यायाम आम्ही शिकवतो. ऑपरेशन झाल्यावर शस्त्रक्रियेनंतर फिजिओथेरपी ही फार महत्वाची आहे. फिजिओथेरपी व्यवस्थित झाली पाहिजे. पण आता हा जो कॉन्सेप्ट आहे प्रिहॅब म्हणजे ऑपरेशनच्या आधीच फिजिओथेरपी चालू करायची. गुडघा किती वागतो त्यांना ट्रेन करायचं. काही स्पेसिफिक एक्सरसाइज असतात, आयसिंग असतं, ते सगळं शिकवायचं त्यांना. आणि त्यामुळे ऑपरेशन नंतर जी फिजिओथेरपी लागणार आहे ती रुग्णाला सोपी होते आणि त्याला माहित असतं की काय करायचंय. सो ही इज मेंटली रेडी आणि त्याला माहित असतं की ऑपरेशन नंतर हे व्यायाम करायचे. ऑपरेशन नंतर थोडंसं काही दिवस दुखतं. त्यामुळे ते दुखापत असल्यामुळे रुग्ण काय म्हणतो, "नको आता मी गुडघा वाकवणार नाही. मला व्यायाम करायचा नाहीये." पण जर त्याला आधीपासून माहित असेल, की गुडघ्याच्या शस्त्रक्रियेची चांगली रिकव्हरी झाली पाहिजे, रिझल्ट चांगला आला पाहिजे, तर व्यायाम, फिजिओथेरपी हे महत्वाचं आहे. आणि तेच जर आपण ऑपरेशनच्या आधी त्यांना शिकवलं, तर थोडी काही जी मूव्हमेंट कमी असते ती वाढते. गुडघा जास्त लवचिक होतो, मसल्स जास्त स्ट्रॉंग होतात आणि ऑपरेशन नंतर रिहॅबिलिटेशन सोपं जातं. त्यामुळे प्रिहॅब इज अ गुड कॉन्सेप्ट. ऑपरेशनच्या आधीच व्यायाम चालू केले पाहिजेत. त्यांनी स्नायू बळकट होतात आणि ऑपरेशन नंतर पेशंटची एक मनाची तयारी होते, की काय व्यायाम करायचे, कसे करायचे. कोऑपरेशन आफ्टर द सर्जरी अँड हिज एक्सेप्टन्स इज मच बेटर. सो आता पुढची फेज ऑफ अ पेशंट्स जर्नी टुवर्ड्स गेटिंग पेन फ्री इज हॉस्पिटलायझेशन.
सो हॉस्पिटल म्हटल्यानंतर नॉर्मली रुग्णांच्या मनात खूप कन्फ्युजन असतं, खूप भीती असते. याच्या आधी मे बी बरेचसे लोक ऍडमिटच झालेले नसतात कधी. सो त्या बाबतीत पण आपल्याकडे खूप सारे प्रश्न आले जे रुग्णांना होते. त्याच्यापैकी काही कॉमन प्रश्न मी तुम्हाला आता विचारणार आहे. सो हॉस्पिटलायझेशन आणि सर्जरीसाठी पण डिसिजन मेकिंग जे होतं, की त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे इम्प्लांट्स अवेलेबल आहेत आणि काय गोष्टींचा विचार रुग्णांनी केला पाहिजे हे इम्प्लांट्स चूज करताना. राईट. तर जेव्हा ऑपरेशन कन्फर्म होतं, की आता रुग्ण म्हणतो की नाही ऑपरेशन करायचे, त्याची फॅमिली सगळे आमच्याकडे येतात, तर मग जॉईंट कुठला टाकायचा हा एक कॉमन प्रश्न विचारतात. तर संचेती हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे 2 प्रकारचे जॉईंट्स आहेत. एक म्हणजे इंडियन, जो इंडस कंपनीचा जॉईंट आहे. महत्वाचं काय आहे की खूप चांगला जॉईंट आहे. आमच्या वडिलांनी तो डिझाईन केलाय. त्याची कॉस्ट कमी. सो दॅट इज वन थिंग. तो इंडियन बनावटीचा जॉईंट. आम्ही 2 प्रकारचे जॉईंट वापरतो. एक तर झिमर कंपनीचा आहे नेक्स्ट जेन ज्याला म्हणतात, आणि जो दुसरा जॉईंट आहे स्मिथ अँड नेफ्यूचा आहे, अँथम म्हणून जॉईंट आहे. तर हे पण वापरू शकतो. त्याच्यात फक्त एकच आहे की ह्यांची किंमत थोडी जास्त आहे. त्यामुळे कुठला सांधा वापरायचा हे आम्ही रुग्णांशी बोलतो. आमचे काउन्सिलर असतात, केअर मॅनेजर असतात, ते दोन्ही त्यांना पॅकेज सांगतात, किती फरक आहे कॉस्ट मध्ये सांगतात, आणि मग रुग्ण ठरवतो की कुठला बसवायचा आहे. त्यामुळे दीज आर द व्हेरियस टाइप्स ऑफ जॉईंट्स अवेलेबल. त्यामुळे ऑपरेशन नंतर दोन्हीचही रिकव्हरी चांगली आहे. असं नाही की इंडियन बनावटीचा असल्यामुळे तो काय कमी आहे, इन्फिरियर आहे, तसं काही नाही. दोघांची रिकव्हरी सिमिलर आहे, फक्त कॉस्ट मध्ये फरक आहे. सो ज्यावेळेला जर आपण इम्प्लांटच्या कॉस्ट बद्दल तुम्ही आता बोललात, सो त्याही बद्दल रुग्णांचे प्रश्न असतात. पहिलं म्हणजे का इन्शॉर्ड वर्सेस नॉन इन्शॉर्ड, की जर का मेडिक्लेम असेल तर त्याच्यामध्ये ही सर्जरी कव्हर होते का, आणि नसेल तरी इन जनरल टोटल नी रिप्लेसमेंटची कॉस्ट किती असते. हो. तर 2 प्रश्न आहेत. एक तर कॉस्ट बद्दल सांगतो. सर्वसाधारणपणे नी रिप्लेसमेंटची कॉस्ट ही 1.5 लाख ते 2 लाखच्या मध्ये असते. आणि जर कुठली सुपर डिलक्स रूम घेतली, थोडी हायर कॅटेगरीची रूम घेतली, तर थोडी कॉस्ट वाढते. पण ऑन अन ॲव्हरेज तुम्ही 1.5 ते 2 लाखाच्या मध्ये किंमत समजा. दॅट इज नंबर 1. आणि जर इंडियन टाइप जॉईंट वापरला तर 30-35 हजार रुपये कमी लागतात. दुसरा प्रश्न जो तुम्ही विचारला की इन्शुरन्स, तर वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुरन्स असतात आणि सर्वसाधारणपणे सगळ्या इन्शुरन्स कंपनीज मध्ये नी रिप्लेसमेंट हे बसतं आणि ते होऊन जातं. पण बऱ्याच वेळा काय होतं की जी पॉलिसी असते ती नवीन असते. म्हणजे 6 महिन्या आधीच जर पॉलिसी काढली असेल आणि 6 महिन्यांनी लगेचच गुडघा बदलायची वेळ आली, तर कधी कधी इन्शुरन्स कंपनीज मग तो मंजूर करत नाहीत. त्यामुळे ते पॉलिसीचा ड्युरेशन असतो. प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे काही नियम आहेत. त्यामुळे ते कंपनीकडनं इन्शुरन्स घेतानाच आपण त्यांना विचारायला पाहिजे सगळं. इन्शुरन्स एजंटकडनं क्लॅरिफाय करायला पाहिजे. आणि त्याच्यात काही क्रायटेरिया आहेत. कधी मंजूर होणार नाही, कधी मंजूर होईल. आणि द टाइप ऑफ इन्शुरन्स ऑल्सो डिसाइड्स दॅट. त्यामुळे असं सांगता येणार नाही की 100%च कव्हर होईल नी रिप्लेसमेंट इन्शुरन्स मध्ये, 100% नाहीच होणार असं नाही. इट इज व्हेरिएबल, डिपेंड्स ऑन द पॉलिसी, द लेवल ऑफ पॉलिसी, किती तुम्ही प्रीमियम भरताय. तर बऱ्याच काही गोष्टी आहेत. पण ऑन अन ॲव्हरेज मी बघतो की आता संचेती हॉस्पिटलमध्ये जे आम्ही शस्त्रक्रिया करतो, साधारण 60 ते 70% रुग्णांचं इन्शुरन्स असतं आणि त्यांची शस्त्रक्रिया ही इन्शुरन्स मध्ये कव्हर होते. 30-40% लोकांमध्ये इन्शुरन्स नसतंच, पण असलं तरी कधी कधी ते मान्य होत नाही. समजा लोकांना जेव्हा पॉलिसी घेतली तेव्हा काही डायबिटीज असेल, बीपी असेल आणि ते जर कंट्रोल नसेल, तर अशा काही काही गोष्टी आहेत की त्याच्यामुळे इन्शुरन्स नामंजूर होऊ शकतो. बट इट इज व्हेरी इन्शुरन्स कंपनी डिपेंडेंट. पण सर्वसाधारणपणे इन्शुरन्स मी नक्कीच सगळ्यांना सांगेन, जर नसेल तर तुमचा करून घ्या आणि ही शस्त्रक्रिया त्याच्यात कव्हर होऊ शकते. आणि सर ज्याच्याबद्दल आता म्हणतोय की प्री एक्झिस्टिंग इलनेसेस किंवा प्री एक्झिस्टिंग डिसऑर्डर्स हा इन्शुरन्स मध्ये क्लॉज असतो. सो ज्या वेळेला तुम्ही इन्शुरन्स करता त्यावेळेला तुमच्या एजंटशी नक्की याच्याबद्दल विचारा, बिकॉज दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दॅट यू शुड हॅव. सो पुढचा जो नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे की किती दिवस हॉस्पिटलायझेशनची गरज आहे सर्जरीच्या आधी, सर्जरी टोटल हॉस्पिटलायझेशन पिरियड किती? हो, हो.
तर हॉस्पिटलायझेशन ऑपरेशनच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही रुग्णाला ऍडमिट करतो आणि कधी कधी काही रुग्ण ऑपरेशनच्या सकाळी पण येतात, विच इज ओके. साधारण 7-8 वाजता सकाळी ऍडमिट होतात आणि ऑपरेशन नंतर आम्ही 3 दिवस ऍडमिट करतो. 3 days इज रिक्वायर्ड. आता बऱ्याच ठिकाणी अमेरिकेत वगैरे एका दिवसात पण डिस्चार्ज करतात, पण माझं म्हणणं असं आहे की 1 दिवस खूप लवकर होतो. त्यामुळे रुग्णांना नेक्स्ट डे काही पेन असतात, गुडघ्यामध्ये ड्रेन असतो जो आम्ही तो खराब रक्त काढायला आत ठेवतो, तो नेक्स्ट डे तो ड्रेन निघतो, ड्रेसिंग होतं, मग पेशंटला चालवतो. तर 3 days स्टे इज ॲडिक्वेट. किंवा काही रुग्णांना थोडंसं कधी कधी त्यांचे मेडिकल इश्यूज असतात, बीपी, शुगर, कार्डियाक, तर ते ऑप्टिमाइज ऑपरेशन तर करायला लागतात. तर मॅक्झिमम 5 days म्हणजे 3 ते 5 दिवस हा स्टे असतो. बरेच रुग्ण तिसऱ्या दिवशी पण घरी जाऊ शकतात आणि मग घरी आम्ही त्यांना फिजिओथेरपी सजेस्ट करतो. आता काय झालेलं आहे की आपल्याकडे होम फिजिओथेरपी हिलिओस मार्फत अवेलेबल आहे आणि त्यामुळे आधी आपल्याला फिजिओथेरपीसाठी रुग्णाला ऍडमिट ठेवायला पडायचं, गरज असायची. पण आता हिलिओस मार्फत आपण घरी त्यांना फिजिओथेरपी देतो आणि कधी कधी काही रुग्ण म्हणायचे, नाही मला टाके काढून जायचे ना, मी 12 दिवस 14 दिवस राहतो, मला टाके काढूनच पाठव. पण आता तेही आपण बघतोय की हिलिओस मार्फत घरी टाकेही निघू शकतात, फिजिओथेरपी होऊ शकते. त्यामुळे ऍडमिट ठेवायची गरजच नाहीये. वन्स द पेन इज बेरेबल, पेशंट इज वॉकिंग, चांगला चालतोय, दुखणं एकदम कमी आहे, साधारण 3 दिवसात हे होऊ शकतं आणि 3 दिवसांनी रुग्णाला आम्ही घरी पाठवतो. सो नॉर्मली हॉस्पिटलमध्ये येताना रुग्णांनी काय काय गोष्टी कॅरी करणं गरजेचं आहे किंवा काय ह्याच्याबद्दल थोडी माहिती देऊ शकाल? हो हो, नक्कीच. सगळेच रुग्ण विचारतात की आम्ही काय करायची डॉक्टर तयारी. कारण ऑपरेशनच्या आधी तर सगळे आपण ते टेस्ट करतो, प्री ऑप प्रोफाईल चेकअप, सगळं ईसीजी, एक्सरे चेस्ट, 2D एको, फिजिशियन फिटनेस, अनेस्थेटिस्ट फिटनेस, हे झालेलंच असतं. त्यामुळे हे करणं जरुरी आहे. रुग्णांनी असं नाही की आता उद्या ऑपरेशन करायचंय तर आज जाऊन ऍडमिट झाला, असं नाही. सगळे तपासण्या करायला लागतात. कारण आपण पाहिलंय की बीपी आहे, हाय बीपी, शुगर, त्या सगळ्या कंडिशन ऑप्टिमाइज ऑपरेशनच्या आधीच करायला पाहिजे. दुसरं म्हणजे रुग्णांनी जर काही गोळ्या, इकोस्प्रिन, क्लॉपिटॅब, जे ब्लड थिनर्स आपण म्हणतो, त्या गोळ्या असतात. कारण कार्डियाक कंडिशन्समुळे लोक ब्लड थिनर्सवर, इकोस्प्रिन, क्लॉपिटॅब या गोळ्यांवर असतात. तर ही गोळी ऑपरेशनच्या 5 ते 6 दिवस आधी बंद करायला पाहिजे. नाही केली तर मग ते ब्लिडिंगची टेंडन्सी वाढते. त्यामुळे ही एक तयारी रुग्णांनी केली पाहिजे. डॉक्टर त्यांचे फिजिशियन सांगतीलच, पण ही एक गोष्ट आहे. आणि मग जेव्हा ऍडमिट व्हायला येतील तेव्हा खास काही अशी तयारी नाही, म्हणजे जस्ट बॅगेत तुमचे कपडे आणायला लागतील. बाकी काही थोडी पुस्तकं वगैरे, जर ऑपरेशन तर तुम्हाला वाचायचा शौक असेल तर नेक्स्ट डे ऑनवर्ड्स थोडं तुम्ही काही वाचायचं काही मटेरियल असेल तेवढं घेऊन या. ऑपरेशनच्या आधी आम्ही ऑपरेशनचे ओटी क्लोथ्स हे त्यांना देतो. ऑपरेशन नंतर पण ओटी क्लोथ्स, जे हॉस्पिटलचा ड्रेस असतो तोच रुग्ण घालतो. त्यामुळे खास असे वेगळे कपडे आणायची गरज नसते. आणि एक नातेवाईक बरोबर असावा असं आम्ही नेहमी सांगतो. 1 अटेंडंट शुड बी देअर. त्यामुळे एक जण ऑपरेशनच्या दिवशी तिथं पाहिजे आणि नंतर 24 तास असायला पाहिजे असंही नाही. येऊन जाऊन पण करू शकतो. जर कोणाला काही ऑफिसमध्ये जायचंय, मुलांना, मुलींना, त्यांच्या नातेवाईकांना, तर संचेती हॉस्पिटलमध्ये अशी सोय आहे की आम्ही एक 24 तास अटेंडंट पण देऊ शकतो. पण सर्वसाधारणपणे ऑपरेशनच्या दिवशी एक नातेवाईक बरोबर असावा असं आम्ही नेहमी सांगतो. तर ही तयारी करून यायला पाहिजे. म्हणजे प्री ऑपरेटिव्ह फिटनेस सगळा झाला पाहिजे. ब्लड थिनर, इकोस्प्रिन, क्लॉपिटॅब गोळ्या 5 दिवस आधी थांबवायला पाहिजे. थोडेसे काही कपडे एका बॅगमध्ये, वाचायचं काही मटेरियल, हे सगळं आणावं बरोबर. आणि वन रिलेटिव्ह ऑन द डे ऑफ सर्जरी शुड बी देअर. तर ही तयारी ऑपरेशनच्या वेळेस आणि ऍडमिटच्या वेळेस आम्ही रुग्णांना सांगतो. So I'm moving from my questions to the next phase की सर्जरी झाली, हॉस्पिटलायझेशन झालंय, आता डिस्चार्ज होऊन घरी गेल्यानंतर पण पेशंटच्या मनात खूप प्रश्न असतात. कारण की हॉस्पिटलमध्ये तर काही प्रश्न असेल तर उत्तर द्यायला डॉक्टर्स, रेसिडेंट्स, पूर्ण नर्सिंग आणि केअर स्टाफ अवेलेबल असतो. पण घरी गेल्यानंतर पण त्यांना खूप प्रश्न असतात. सो कॉमनली विचारले जाणारे प्रश्न सर की माझं पेन आणि मला घ्यायला लागणाऱ्या पेन किलर्स, टॅबलेट्स ह्या सगळ्या पूर्णपणे थांबतील? करेक्ट. तर जसं आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 3ऱ्या-4थ्या दिवशी आम्ही रुग्णाला डिस्चार्ज करतो. ऑपरेशन झाले की नेक्स्ट डे तो रुग्ण चालायला लागतो. थोडे दिवस त्याला वॉकर वापरावा लागतो. त्यामुळे घरी गेल्यावर पण 3 दिवसांनी आम्ही म्हणतो की एक 4-5 दिवस वॉकर वापरा.
आणि नंतर मग तुम्ही स्टिकवर चाला. ऑपरेशन झाल्यावर गुडघ्यामध्ये पेन हे असतंच, कारण ऑपरेशन इज अ सर्जिकल स्ट्रेस. तिथे टाके असतात आणि ते थोडे दिवस दुखतात, कारण आतून जी जखम असते ती भरून यायला लागते. तर घरी गेल्यावर थोडे दिवस पेन किलर घेणं जरुरी असतं, कारण अँटी इन्फ्लमेटरी मेडिसिन्स म्हणजे जे पेन किलर आम्ही म्हणतो, वोवेरॉन म्हणा, कॉम्बिफ्लॅम म्हणा, लॅनॉल म्हणा, म्हणजे जे क्रोसिन सारखी गोळी असते, पॅरासिटामॉल, त्या गोळ्या साधारण एक 10-15 दिवस घ्यायला लागतात. एकदा टाके निघाले, जखम कोरडी झाली की मग ते पेन किलरही बंद होतात. ऑपरेशन नंतर महत्वाचं घरी काय, जसं मी सांगितलं की फिजिओथेरपी ही व्यवस्थित रोज 2 वेळा झाली पाहिजे. एकदा सुपरवाइज्ड फिजिओथेरपिस्ट कडनं करणं, एका वेळेस स्वतःचे स्वतः करा. चालायला वॉकर वापरा, नंतर काठी वापरा आणि अंघोळ पण रुग्ण हे करू शकतात. आता आमच्याकडे एक प्लास्टिक टायनॉर रिंग मिळते. ती रिंग लावून अंघोळ पण रुग्ण स्वतःची स्वतः करू शकतो. फक्त ती जखम आहे ती 15 दिवस टाके निघूस तर ओली नाही झाली पाहिजे. त्याला तुम्ही एका प्लास्टिक शीट मध्ये कव्हर करा किंवा टायनॉर रिंग ही प्लास्टिकची एक रिंग असते ती घाला. फक्त जखम ओली नाही झाली पाहिजे. सो दे कॅन गो फॉर द शॉवर, बाथ द नेक्स्ट डे आफ्टर डिस्चार्ज घरी गेल्यावर. आणि बरेच वेळा रुग्ण विचारतात आम्हाला की टॉयलेटला वगैरे जाऊ शकतो का, तर दॅट ऑल्सो इज पॉसिबल. फक्त ती रिंग, कमोड चेअर आहे ती थोडी हाय पाहिजे. कमोड चेअर हाय असेल साधारण 16 ते 18 इंच, तर मग काही त्रास होत नाही. मग ते टॉयलेटला वगैरे ही कमोडवर व्यवस्थित स्वतःच्या स्वतः बसू शकतात. तर ही काळजी सगळी घरी गेल्यावर घ्यायला पाहिजे. पेन किलर काही दिवस चालतील, एक्सरसाइजेस चालतील, टाके 15व्या दिवशी निघतील, अंघोळ नेक्स्ट डे ते करू शकतात. आणि कमोड ट्रेनिंग पण आम्ही हॉस्पिटलमध्येच देतो. फक्त थोडं उंच कमोड पाहिजे. तर ही सगळी काळजी घरी घेऊ शकतात आणि घ्यायलाच पाहिजे. सो यू जस्ट मेन्शन की रोल ऑफ फिजिओथेरपी किती दिवसातनं दोनदा एक्सरसाइज झाल्या पाहिजे, एकदा सुपरवाइज. सो किती दिवस फिजिओथेरपीचा रोल इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यानंतर व्यायाम स्वतःचे स्वतः ओव्हरऑल किती दिवसापर्यंत कंटिन्यू रोज करणं गरजेचं आहे? फारच चांगला प्रश्न आहे. तर फिजिओथेरपी सुपरवाइज्ड साधारणपणे 1 महिना मी म्हणतो केली पाहिजे घरी. हिलिओस मार्फत फिजिओथेरपिस्ट आम्ही पाठवू शकतो. आणि दुसरं म्हणजे स्वतःची फिजिओथेरपी आहे, ती मग 1 महिन्यानी तुम्ही स्वतःही केली पाहिजे. देन इट इज नॉट रिक्वायर्ड टू बी सुपरवाइज्ड बाय अ फिजिओथेरपिस्ट, कारण मग तोपर्यंत तुम्ही सहज शिकून जाता. सुरुवातीला का गरज असते, कारण थोडं दुखणं असतं, कॉन्फिडन्स नसतो, जखम असते, मसल्स जेवढे स्ट्रॉंग नसतात. त्यामुळे एक कोण जर बरोबर असेल, एक फिजिओथेरपिस्ट घरी असेल, तर रुग्णांनाही एक आत्मविश्वास असतो की नाही, मी आता व्यवस्थित करीन. त्यांना भीती नाही वाटत. नाहीतर त्यांना स्वतःच वाटतं की मी हे गुडघा वाकवला तर जखम तर ओपन नाही होणार ना, काही त्रास होईल का, काही ऑपरेशन खराब होईल का, ही नेहमीच रुग्णांच्या मनात भीती असते. पण तसं काही नाही. एकदा ऑपरेशन झालं की व्यायामाने उलट तुमची जखम लवकर भरेल, तुमचे स्नायू बळकट होऊन तुम्ही चांगले चालाल, वॉकर लवकर सुटेल, काठी लवकर सुटेल. त्यामुळे व्यायाम हा केलाच पाहिजे. पहिला 1 महिना सुपरवाइज्ड करा, फिजिओथेरपिस्टना घरी बोलवा आणि नंतर 1 महिन्यानंतर स्वतःचा स्वतः व्यायाम करा. साधारणपणे 6 महिन्यापर्यंत तरी व्यायाम रोज केला पाहिजे. मी तर बऱ्याच रुग्णांना सांगतो की एक तुम्ही सवयच करा. रोज सकाळी उठल्यावर एक 10-15 मिनिटं तो व्यायाम करायचाच आणि ही सवय तुम्ही आयुष्यभर ठेवा. कारण दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणजे एक व्यायाम आपण सगळेजण फिटनेससाठी करतोच. काही लोकं चालायला जातात, काही लोकं योगा करतात, काही लोकं जिममध्ये जातात. तर ऑपरेशन नंतर पण तुम्ही वॉकिंग करू शकता, योगा करू शकता. फक्त पद्मासन किंवा वज्रासन करू नये. जिममध्ये जाऊ शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी ऑपरेशन नंतर कराव्यात. 1 महिन्यासाठी सुपरवाइज्ड आणि नंतर स्वतःचे स्वतः. सो आता तुम्ही 1-2 कॉन्ट्राइंडिकेशन्स की वज्रासन किंवा पद्मासन हे मेन्शन केलं. तर काय गोष्टी ऑपरेशन नंतर नाही केल्या पाहिजेत आणि ओव्हरऑल रिकव्हरीची टाईमलाईन काय असते याच्याबद्दल? हो, हो. तर खूपच चांगला प्रश्न आहे की डूज आणि डोंट्स. बरेच रुग्ण मला विचारतात की ऑपरेशन नंतर मी काय-काय करू शकणार डॉक्टर आणि काय नाही करू शकणार ते जास्त सांगा. तर काय नाही करू शकणार म्हणजे ऑपरेशन नंतर आम्ही सहसा त्यांना सर्वसाधारणपणे सांगतो की मांडी घालून बसू नका. याचा अर्थ मांडी घालता येत नाही असं नाही, पण मांडी घालायची नाही, कारण मांडी घातल्यावर जर तुम्ही उठायला गेला जमिनीवरून, तर मग गुडघ्याला प्रेशर खूप येतं. त्यामुळे मांडी घालून खाली बसू नये. मांडी घालून जर तुम्ही सोफावर, दिवाणावर, असं कुठं बेडवर बसला तर काही हरकत नाही, कारण तुम्ही बेडवरून खाली उतरणार आहे. थोडं गुडघ्याची मांडी घालून बेडवर बसू शकतात, पण जमिनीवर बसायचं नाही, नंबर 1.
जसं मी आता सांगितलं की योगासन मध्ये पद्मासन किंवा वज्रासन हे अवॉइड करा, कारण डीप फ्लेक्शन होतं. डीप फ्लेक्शन मध्ये मग गुडघ्याला दुखापत होऊ शकते. त्याचबरोबर अजून काय करायचं नाही म्हणजे इंडियन टाईप टॉयलेट जे आपण शौचालय खाली बसतो इंडियन टाईप टॉयलेट मध्ये, तर ते अवॉइड करायला पाहिजे. आयुष्यभर कमोड चेअरच नक्की वापरायला लागणार, कारण खाली बसणं ऑपरेशन नंतर पॉसिबल नाहीये. कधी क्वचित काय अशी जरूर पडली तर थोडंफार बसू शकतात, पण शक्यतो कमोड टाईप, इंग्लिश टाईप, वेस्टर्न टॉयलेटच वापरायला पाहिजे. दॅट इज द सेकंड थिंग. शेवटचं म्हणजे मला काय सांगायचंय की बाकी तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या करू शकता. जिने चढणं उतरणं करू शकता. पण जर लिफ्ट असेल तर मग आय ऑलवेज से की लिफ्ट वापरा. असं जिने चढणं उतरणं अलाउड नाहीये असं नाहीये, पण कमी ठेवा. किंवा काही लोक आधी टेकडीवर फिरायला जातात, अनइव्हन सर्फेसेसला जातात, कुठे ट्रेकिंगला जातात. तर ते अवॉइड करावं. कारण कसं असतं, अनइव्हन सरफेसवर चाललं तर गुडघा थोडा ट्विस्ट होऊ शकतो. पण जर पायऱ्या असतील तर तुम्ही व्यवस्थित चाला. पण खूप जास्त पायऱ्या असतील तर मग लिफ्टचा वापर करा. अनइव्हन सरफेसेसला चालू नका. ह्या काही गोष्टी ऑपरेशन नंतर पाळायला पाहिजेत. सर हे सगळे जे प्रिकॉशन्स आहेत त्याची पण काहीतरी एक टाइमलाईन असेल. सो बऱ्याच लोकांचा हा पण प्रश्न असतो की माझं नॉर्मल रेग्युलर जीवन केव्हापासून परत चालू करू शकतो. वेन आय कॅन रिझ्यूम माय नॉर्मल लाईफ, ट्रॅव्हल करणं, गाडी चालवणं, ह्या सगळ्या गोष्टी केव्हापासून होऊ शकतात, वेर आय कॅन हो, हो. स्टार्ट बिंग फारच नॉर्मल. चांगला प्रश्न आहे. तर सर्वसाधारणपणे 1 महिन्यानंतर रुग्णांना आम्ही त्यांचं सगळी काही गोष्टी करायला इंडिपेंडेंटली परवानगी देतो. 15 दिवसानंतर पण वॉकर सुटतो, काठी सुटते आणि ते नॉर्मल चालू शकतात. पण काही सपोर्ट लागू शकतो. पण दॅट पिरियड इफ यू मे आस्क मी, की लोक विचारतात की मी आता पुण्याच्या बाहेर राहतो, तर पुण्यात ऑपरेशन केल्यावर मी माझ्या मुलाकडे राहीन, पण मी गावी कधी जाऊ शकतो? मला मग ट्रॅव्हल करायचंय, कुठं काही लग्नाला जायचंय, काय जायचंय. तर 1 महिन्यानंतर ते स्वतःच्या स्वतः सगळ्या गोष्टी करू शकतात. टू व्हीलर जर चालवायची असेल त्यांना ऑपरेशन तर ते चालवू शकतात. नाही असं नाही. पण मी परत सांगतो की 1.5 ते 2 महिना थांबा. फोर व्हीलर जर गाडी चालवायची असेल, ती पण 1-1.5 महिन्यांनी तुम्ही फोर व्हीलर गाडी चालवू शकता. नाही चालवू शकत असं नाहीये. पण मात्र थोडं केअरफुली उतरताना, बसताना थोडं व्यवस्थित बघा. सुरुवातीला कोणतरी बरोबर ठेवा ड्रायव्हिंगच्या वेळेस आणि नंतर मग एकटा चालवला तरी काही हरकत नाही. एक माझा रुग्ण होता की त्याची एकच कंडिशन होती की डॉक्टर मी ऑपरेशन नंतर गोव्याला गाडी चालवत जायला मला यायला पाहिजे. आणि तो रुग्ण अजूनही आठवतो. ऑपरेशन नंतर 6 आठवड्यांनीच तो पूर्ण स्वतःची स्वतः गाडी चालवून पुण्याहून गोव्याला गेला. 14 तास लागले त्याला, मध्ये 3 हॉल्ट घेऊन, पण तो गाडी चालवू शकला 1.5 महिन्यांनी इंडिपेंडेंटली. माझा शेवटचा प्रश्न आहे आजच्या आपल्या ह्या पूर्ण सिरीज मधला, की कुठल्या गोष्टींची काळजी पुढे आयुष्यभर घेत राहिलं पाहिजे आणि काय इंटरव्हल्स नंतर सर्जन कडे येऊन फॉलोअप घेऊन चेकअप करून की सगळं व्यवस्थित आहे हे करत राहण्याची गरज आहे का? असेल तर त्याची इंटरव्हल काय असावी? हो. तर दुसरा प्रश्न आधी त्याचं उत्तर देतो, की ऑपरेशन झाल्यानंतर आम्ही रुग्णांना 15 दिवसांनी आफ्टर 15 डेज टाके काढायला बोलवतो. जर तो रुग्ण बाहेरगावी असेल तर मग तो त्याच्या डॉक्टरांकडे स्वतःच त्यांचे काही फॅमिली डॉक्टर, काही ऑर्थोपेडिक सर्जन असतात त्या गावी तो काढू शकतो. त्या असे काही बाहेरगावचे रुग्ण असतील तर त्यांनी मग 1 महिन्यानी पहिल्या व्हिजिटला आलं तरी चालेल आणि घरी जर टाके काढले तर 15 दिवसांनी यायची गरज नाहीये. 1 महिन्यानी फर्स्ट व्हिजिट होते. सेकंड व्हिजिट साधारण 3 महिन्यांनी, थर्ड व्हिजिट 6 महिन्यांनी आणि नंतर मग इयरली वन्स. तर असा हा आमचा प्रोटोकॉल आहे. 15 दिवसांनी टाके काढायला जर नाही जमलं तर घरीच काढा. 1 महिन्यानी फर्स्ट फॉलोअप होईल. 3ऱ्या महिन्यानी सेकंड फॉलोअप, तेव्हा आम्ही गुडघ्याचे एक्स-रे काढतो परत. 6 मंथली एक फॉलोअप होतो आणि त्याच्यानंतर एव्हरी इयर वन्स दे शुड कम. तर हा झाला त्यांचा फॉलोअपचा प्रोटोकॉल. जो तुमचा दुसरा प्रश्न होता, तो काय एक तुम्ही आता की विचारला होता? काय काळजी साधारण आयुष्यभर नी रिप्लेसमेंट नंतर गुडघ्याची काही किंवा त्या पायाची काही स्पेसिफिक काळजी घ्यावी लागते का? हो, हो, हो. तर काळजी म्हणजे एकदा तुमची जखम कोरडी झाली, टाके निघाले, की मग तिथं तुम्ही पाणी लावू शकता, व्यायाम करू शकता. त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. जसे दिवस जातील तसे अजून ती जखम कोरडी होत जाते आणि ती त्वचा लवचिक होऊन जाते. पण महत्वाचं म्हणजे काय करायला पाहिजे, की व्यायाम, एक्सरसाइजेस, फिजिओथेरपी हे तुम्ही रेग्युलरली करा. काय होतं, की गुडघ्याभोवतीचे जे स्नायू असतात, क्वाड्रिसेप्स मसल्स आणि हॅमस्ट्रिंग मसल,
ते एका वयानंतर थोडे वीक होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही थोडेसे प्रोटीन तुमच्या डाएटमध्ये घेतलं पाहिजे. त्याचबरोबर व्यायाम हे नियमितपणे केले पाहिजेत. नाहीतर तो गुडघा स्टिफ होऊन जाईल. जर त्याला मूव्हमेंट दिली नाही, त्याला चालना दिली नाही, त्याचा वापर झाला नाही, तर तो स्टिफ होऊ शकतो. त्यामुळे लाईफ लाँग जे प्रिकॉशन्स किंवा काही गोष्टी करायच्या आहेत, म्हणजे एक्सरसाइज ही एकच गोष्ट आहे. नाहीतर मग ऑपरेशन झाल्यावर तुम्ही काही वर्षांनी विसरून पण जाता, की माझं गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं. अँड यू कॅन स्टार्ट डुईंग मेनी थिंग्स. बरेच रुग्ण मला विचारतात, की मी काही स्पोर्ट्स कधी खेळू शकेन? तर त्याच्यात मी त्यांना सांगतो, की जर तुम्हाला काही स्पोर्ट्स लाईक बॅडमिंटन, टेनिस खेळायचे असतील तर 2 महिन्यांनी तुम्ही खेळू शकता. शक्यतो डबल्स टेनिस खेळा, डबल्समध्ये बॅडमिंटन खेळा. लोकांना गोल्फचंही काही आवड असतं, तर गोल्फ साधारण 1.5 महिन्यांनी, 2 महिन्यांनी करू शकतात. टेबल टेनिस सारखे काही स्पोर्ट्स आहेत, हे तुम्ही खेळू शकतात. शक्यतो काही स्पोर्ट्स जे असतात, की बास्केटबॉल म्हणा, फुटबॉल म्हणा, स्कीइंग म्हणा, तर हे असे खेळ शक्यतो टाळावेत, कारण त्यांनी गुडघ्याला लोड जास्त येऊ शकतो. पण अदरवाईज द अदर स्पोर्ट्स कॅन बी रिझ्युम्ड आफ्टर 6 to 8 वीक्स. तुम्ही सायकल चालवू शकता 1.5-2 महिन्यांनी. मगाशी सांगितलं तसं टू व्हीलर, फोर व्हीलर पण चालवू शकता. सो युअर लाईफ कॅन बी प्रिटी नॉर्मल अँड दॅट इज द एम ऑफ द सर्जरी. वाय आपण ही शस्त्रक्रिया का करतो? की क्वालिटी ऑफ लाईफ मिळावी. पेन गेलं पाहिजे. तुम्ही तुमच्या दैनंदिन कामात परत रुजू झाला पाहिजे. सो दॅट इज व्हॉट वी वॉन्ट अँड दॅट इज व्हॉट यू शुड डू. सो देर आर नो स्पेसिफिक प्रिकॉशन्स और थिंग्स टू डू और नॉट टू डू आफ्टर द सर्जरी. यू कॅन डू एव्हरीथिंग, पण थोडं लिमिटमध्ये करा. खूप जास्त गुडघ्याला ताण देऊ नका, कारण त्या गुडघ्याची पण एक लाईफ असते. त्यामुळे वी हॅव टू यूज इट वेल. इफ यू यूज इट वेल, मग तो जास्त तुम्हाला टिकेल. जसं सर्वसाधारणपणे मी सांगतो, की 20 वर्ष तो जॉईंट टिकतो. जसं एक गाडीचे टायर असतात, तर ते 40-45 किलोमीटर झाले, 40-45,000, 40-45,000 किलोमीटर झाले की ते बदलायला लागतात. जर तुम्ही गाडी चांगली वापरली, तर ते जास्तही टिकू शकतात. फास्ट वापरली, रफ वापरली, तर टायर्स लवकर खराब होतील. तसंच गुडघ्याचं आहे. काळजी घ्या तुम्ही, त्याला नीट वापरा. डोंट ओव्हरस्ट्रेन इट. तर तो तुम्हाला जास्त काम देईल आणि जास्त टिकेल. सो द ओन्ली थिंग व्हॉट यू हॅव टू डू इज फिजिओथेरपी आफ्टर द ऑपरेशन. That is lifelong. थँक्यू सो मच सर. दॅट्स ऑल द क्वेश्चन दॅट वी हॅड. आणि आपण जे आपल्याकडं रुग्णांकडनं किंवा आपल्या प्रेक्षकांकडनं प्रश्न आले होते त्या सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं दिलेली आहेत. आणि एक छान हा एक गाईड म्हणून हा व्हिडिओ इथून पुढं लोकांना आपण दाखवू शकतो की काय काय गोष्टींची माहिती पाहिजे ज्या वेळेला तुम्हाला टोटल नी रिप्लेसमेंट करण्याची वेळ येते. सो थँक्यू सो मच वन्स अगेन सर फॉर डुईंग दिस विथ अस टुडे. नेहमीचप्रमाणे इट वॉज व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह अँड वी रिली लव्ह इंटरॅक्टिंग विथ यू. थँक्यू डॉक्टर सौरभ. मला परत एकदा तुम्ही मीट द नी एक्सपर्ट या कार्यक्रमात यायची संधी दिली. आय वॉन्ट टू थँक हिलिओस ऑल्सो फॉर ऑर्गनायझिंग दिस प्रोग्राम. आय वॉन्ट टू थँक ऑर्थो टीव्ही, अशोक श्याम, जे पण आपला हा कार्यक्रम त्यांच्या प्लॅटफॉर्मवर चालवतात. त्याचबरोबर संचिती हॉस्पिटलचे राहुल चोबे, जो पण ह्या कार्यक्रमाला खूप हातभार लावतात. आणि हिलिओसचे रुपल संचेती मॅडम, यांनाही आज मी धन्यवाद देतो. आणि आमचे सगळे श्रोते, आपण सगळे आज या कार्यक्रमाला आलात, हा कार्यक्रम ऐकलात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू सौरभ. आय लुक फॉरवर्ड टू सीइंग यू ऑन द लास्ट संडे ऑफ एप्रिल. आपण तेव्हा भेटूया. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू वन्स अगेन डॉक्टर सौरभ. थँक्यू सो मच.